नमस्कार. लेख क्रमांक 176, 24 जून. माझा आध्यात्मिक प्रवास. श्रुती किंवा वेदांचा आदेश आहे. यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय यात रत म्हणजे रममाण व्हा व आत्मकल्याण साधा. पण हे समजेपर्यंत माझी वयाची 25 वर्ष निघून गेली होती. आजारपणात झोपून राहणे शिक्षा वाटे, चिडायला होई, पण गत्यंतर नाही हे कळून चुकले होते आणि त्याला पर्याय म्हणून मी वाचन हुडकले. माझे काका दुकानातून आले की दुपारी आणि संध्याकाळी न चुकता मला काही ना काही वाचून दाखवायचे. सुरुवातीला ते गोष्टी, ललित वाङ्मय, विनोदी पुस्तकं हे वाचून दाखवायचे, पण मला त्याचा लवकरच कंटाळा येऊ लागला. मग काकांनी मोठ्या लोकांची चरित्र वाचायला सुरुवात केली. मग त्यात खूप आनंद येऊ लागला. पुढे माझ्या एका आजारपणात त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचायला घेतलं आणि मग मला ते ऐकून समाधान होईना. मी ते झोपून वाचू लागले. मग मी शारदा माता, विवेकानंद, निवेदिता ही चरित्र पुन्हा पुन्हा वाचली आणि मी जणू काही मनाने दक्षिणेश्वरलाच राहू लागले. पुढे योगायोगाने ठाकूरांच्या मठासाठी जागा पाहण्यासाठी संधी मिळाली आणि ती स्वामी नंदांच्या पुढाकारामुळे हे काम झाले. पंढरपुरात आज एक उत्तम सामाजिक कार्य करणारा कलकत्त्याचा मठ आहे. सुरुवातीपासून मी त्यात असल्यामुळे मी कार्यकारिणी सदस्य आहे. त्याद्वारे आमचे उत्तम उपक्रम राबवले जातात. दुसरीकडे माझी ज्या वेळेत तब्येत ठीक असे त्यावेळी मी गावात आमच्या चातुर्मासात तर अनंतराव आठवले असायचेच, त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. तिथे उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र हे नवीन खाद्य मला मिळालं. आप्पा समोरच्याला बोलते करून शंका विचारायला लावत, त्यामुळं छान अभ्यास झाला. तत्त्वज्ञानाचे उदंड संस्कार झाले. आप्पांनी आपणहून गुरुमंत्र दिला तर घ्यायचा असं मी मनाशी ठरवलं होतं, पण तो योग आलाच नाही. पुढं गोंदवलेला आजीचे गुरु असल्यामुळं त्यांच्याकडेही जाणं दर उत्सवात होत होतं. तिथं बेलसरे काकांच्या प्रवचनाला जाऊन बसे आणि नंतर त्यांच्याशी भेट घेऊन गप्पा मारत असे. त्यांनी मला वेळोवेळी छान मार्गदर्शन केले आणि गुरु कर असं काही सांगितलं नाही, पण गुरु केलं की किती निर्धास्त असतं, आपण किती सुरक्षित होतो हे मात्र परोपरीने समजावले. ज्यांच्या ज्ञानावर तुला कधीही शंका येणार नाही असे समर्थ रामदास किंवा ज्ञानेश्वर महाराज, माऊली यांच्यापैकी आधी ज्यांच्याकडे जायचा योग येईल ते तू गुरु कर असं त्यांनी मला सुचवलं. आणि ते सुद्धा कसं की जपाच्या चिठ्ठ्या कर आणि त्या चिठ्ठ्या सोबत ठेवत जा पर्समध्ये. आणि श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा वेगवेगळ्या जपाच्या चिठ्ठ्या मी केल्या आणि त्या जवळ ठेवल्या. आणि मला असा पहिल्यांदा जायचा योग आला तो आळंदीला. मग मी समाधीवर त्या चिठ्ठ्या टाकल्या आणि बेलसरे काकांनी सांगितल्याप्रमाणे एक चिठ्ठी त्यांना स्मरून की जे माझा जप असेल ती द्या असं सांगून एक उचलली आणि तो मी जप सुरू केला. आणि त्याचा परिणाम म्हणून असेल की पुढे मला माझ्या मैत्रिणीची मावशी, लीला मावशी, त्यांच्याबरोबर अक्कलकोटला दर संकष्टीला जायचा योग सुरू झाला. जवळजवळ 69पासून मी कोरोनापर्यंत नित्य दर महिन्याच्या संकष्टीला अक्कलकोटला न चुकता गेले. परमसद्गुरू श्री गजानन महाराजांमध्ये काहीतरी विशेष आहे याची वारंवार मला जाणीव होऊ लागली. पण हे आपले गुरु नाहीत हा भाव पक्का असल्यामुळं तो भाव डोके वर काढे. आणि माऊलींनी कौल देऊन मला तिकडे जायचा एकदा निर्देश दिला आणि मग मात्र मला सुंदर अनुभव सुरू झाले. मनातला किंतु गेला आणि पुढं मी त्यांच्याकडं म्हणजे खेचली गेले आणि त्यांनी सांगितलेला जो निर्देश आहे ते अग्निहोत्र सुरू केलं. इकडं विठोबाच्या देवळातही मी 15 ते 17 वर्ष बालयोगींचे भागवत चालू असायचे, त्याला बसत होते. नित्य भगवंत विश्वात कुठे ना कुठे सदेह असतात हा त्यांनी भाव पूर्ण बिंबवला होता आणि तीच सगळी लक्षणं मला श्रींच्या ठिकाणी दिसत होती. विशेष म्हणजे त्यांची ओली पावली कुठे पडली तर भगवंताची आयुध त्याच्यासोबत असतात हे जे सांगितलेलं असतं ते शंख, चक्र, गदा, पद्म श्रींच्या पावलाखाली उमटायचं. आणि एकदा तर परभणीच्या सामाल्यांनी पाटावर त्यांना उभं केलं रेशमी वस्त्रावर, तर रेशमी वस्त्रावर, पाटावर, त्या पाटाखालच्या जमिनीवर असं 3-3 ठिकाणी पावलांच्या वर
शंखचक्र गदा पद्म उमटलेलं होतं. आणि मग मी जाणलं की ह्या अवतारात हा त्यांनी साधा वेश परिधान केला आहे. श्रीजींचा नितळ वर्ण, गौरवर्ण, कमरेभोवती पांढरे स्वच्छ दुमडलेले धोतर आणि एक पांढरे स्वच्छ उपरणे, चेहऱ्यावर किंचित कळत नकळत असं स्मितहास्य आणि भक्ताच्या काळजाचा वेध घेणारे भेदक काळेभोर डोळे, अशा सौम्य आणि आल्हाददायक दर्शनाने पाहणाऱ्याला आनंद मिळत असे. निर्मळ आनंदाची प्राप्ती आणि आनंदासाठी आनंद, एवढंच त्यांचं वर्णन करता येईल. तिथं मला वारंवार जायची, त्यांचं दर्शन घ्यायची. त्यांनीच कृपा केल्यामुळं योग आला. धन्य गुरुमूर्ती आणि धन्य वैश्वानर अवतार.